असा खजिना आत्ता जळगाव जिल्ह्यात कुठेही नाही. जळगाव जिल्ह्यातलं एक मोठं ग्रंथालय, 1,33,000 ग्रंथ आपल्याकडे आहेत. त्याचा उपयोग विद्यार्थी, प्राध्यापक गावाने घ्यावा. आणि आज अशी गंमत आहे की इंग्लंडमध्ये असलेलं, अमेरिकेत असलेलं पुस्तक आज आपल्याकडे उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, रेफरन्स सेक्शन प्रताप कॉलेजच्या ग्रंथालयातला 1 नंबर. अशा प्रकारचा रेफरन्स सेक्शन तुम्हाला कुठेही सापडणार नाही. ब्रिटानिका ही सगळी ग्रंथ आपल्याकडे आहेत, एन्सायक्लोपीडिया सगळे आपल्याकडे आहेत. क्या बात आहे. आणि इतर सगळे म्हणजे सायन्स, हिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश या सगळ्यांचे कलेक्टेड असंख्य पुस्तकं आहेत. असा खजिना आत्ता जळगाव जिल्ह्यात कुठेही नाही. तरी किती पुस्तकं असतील एकूण आता? हे 1,30,000. अरे वा, वाढतायत म्हणजे ते. हो, वाढतात. पण वाचक आहेत का तेवढे? वाचक कमी झाले थोडे. वाचकांना काय दादा वाचक संपलेत नाही, सगळ्यांना. दादा काय आहे, विद्यार्थी काय करतात, पुस्तक घरी नाही घेऊन जात. पुस्तक घेतलं की त्याची मोबाईल मध्ये फोटो काढून घेतो. सिलेबस आता एनईपी येऊन गेलेलं आहे, कामापुरतं काढून घ्यावं. कामापुरतं कमी सिलेबस आहे फार. बरोबर. सर, हे रिनोव्हेशन आता झालंय का? हे का? हं? हो, आता झालं. तुमच्या काळात? हो. याच्यात काय आहे सर, याच्यात पुस्तकं महाग नाही. याच्यात आपण नंबर ऑफ कॉपी ठेवू शकतो. आणि याला पावडर कोटिंग आहे, याच्यावर डस्ट वगैरे थांबत नाही. आणि म्हणजे विद्यार्थ्यांना पण इझिली ऍक्सेसिबल.